ही कहाणी आहे भारदस्त आणि पोलादी व्यक्तिमत्वाची. ती नाव म्हणजे दीपक निळकंठ गुळवे. अतिशय सामान्य कुटुंबात ज्यांचा जन्म झाला. परिस्थिती जेमतेम. आईचं चित्र लहानपणीच गेलेलं. वडिलांची नगरपालिकेमध्ये नोकरी, सोबतच त्यांना सामाजिक कार्याची जाण, असं वेगळ्या उंचीचं व्यक्तिमत्व. राष्ट्रीय स्वयं संघाच्या विचाराने प्रीत असल्याने दीपक गुळवे यांना त्याचं बाळकडू जन्मता वारसाने मिळालं. श्री दीपक गुळवे म्हणजे एक ज्वलंत आणि जिवंत हिंदुत्वाचा बुलंदी आवाज. सामान्य माणसासाठी ते मसीहा होते. अनेक गोरगरीब, गरजू आणि दुबळ्या माणसांसाठी त्यांनी काम केलं. स्वतःच्या परीने त्यांना मदत करण्याचे प्रामाणिक प्रयत्न केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू राष्ट्र संघटना आणि गोहत्या बंदीसाठी त्यांनी आक्रमक पद्धतीने भरीव काम केलं. आध्यात्मिक कार्याची बालपणापासूनच आवड, त्यामुळे श्री दीपक भाऊ चिखली मधील श्री स्वामी समर्थ गुरु मंदिराचे संस्थापक अध्यक्ष झाले. या स्वामी कार्यात त्यांना माजी आमदार मान्य राहुलभाऊ बोंद्रे तथा विद्यमान आमदार सौभाग्यवती श्वेताताई महाले पाटील यांनी मोलाची मदत केली. त्यामुळे अनेक कठीण प्रसंगातून त्यांनी स्वामींचं भव्य केंद्र उभं केलं आणि त्यातून अनेक स्वामी भक्तांचं वलय त्यांच्या भोवती निर्माण झालं. महाराजांच्या कार्यामुळे दीपोभाऊमध्ये अमाप ऊर्जा जन्माला आली आणि त्याच्यातून ते अजून प्रखर हिंदुत्वादाकडे वळले. वेळ प्रसंगी हिंदुत्वासाठी काम करताना कुटुंबाचा जराही विचार न करता घरावर तुळशीपुत्र ठेवून अंगावर अनेक केसेस त्यांनी घेतल्यात. विवादित बाबरीसाठीच्या आंदोलनात ते सहभागी होते. श्रीराम मंदिरासाठी ते सक्रिय होते. सोबतीला त्यांचे सहकारी मान्य विजूभाऊ पवार, सुनीलभाऊ वायार, सुनीलभाऊ लाहोटी आणि स्वर्गवासी भगवानराव वाडेकर तसेच असंख्य जीवाभावाचे कारसेवक मित्र त्यांच्या सोबतीला होते. दरम्यानच्या काळात गोळीबारात दीपक भाऊंच्या उजव्या पायावर त्यांनी बंदुकीची गोळी झेलली, पण ते कधी मागे हटले नाहीत. अतिशय संघर्षमय स्थितीत प्राणाची पर्वा न करता श्रीराम जन्मभूमी मुक्ती आंदोलनात कारसेवक म्हणून अनेकांसह दीपक भाऊ सहभागी झाले व त्यामुळेच करोडो भारतीयांच्या हृदयातील राम जिवंत झाला. अनेकांसाठी त्यांनी हिंदुत्वासाठी प्रेरणा उभी केली. एक धगधगता प्रवास शब्दबद्ध करणं कठीण आहे. 29 ऑगस्टला दीपक भाऊंची ज्योत मालवली आणि गुळवे कुटुंब पूर्क झालं. सर्व चिखली त्या दिवशी हळाली. महाराजांचा एक सच्चा स्वामी भक्त काळाच्या पडद्याआड गेल्यानं त्या दिवशी पूर्ण वातावरण स्वामीमय झालं. लोकांची अंत्ययात्रेत तोबा गर्दी. ही दीपक भाऊंची करोडोंची कमाई होती. असं म्हणतात ना, मरावे परी कीर्ती उपी उरावे. त्या दिवशी त्याची तंतोतंत प्रचिती आली. मातृभूमि से बढ़कर कोई चंदन नहीं होता, मातृभूमि से बढ़कर कोई चंदन नहीं होता, वंदे मातरम से बढ़कर कोई वंदन नहीं होता. जय श्री राम, जय श्री राम.